राम राम मित्र हो. तुम्हाला माहिती आहे की आपण मागच्या लेक्चरमध्ये जे इंट्रोडक्टरी लेक्चर होतं नवोदयसाठी सगळ्या मुलांसाठी आपण काय म्हटलं होतं की तुम्हाला सगळ्यात पहिले हे पुस्तक आणायचं आहे. म्हणजे त्याचं नवनीत पब्लिकेशनचं पुस्तक आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा. आपण या चॅनलवर सुनंदा डांगे या चॅनलवर मोफत महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी नवोदयची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला मी मुख्य गणित आणि भाषा हे दोन मुद्दे शिकवणार आहे. सोबत सोबत बुद्धिमत्ता चाचणी जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. परंतु आपण काय करत जाऊ तर आपण असं करत जाऊ की हप्त्यातनं 3-4 लेक्चर गणित आणि भाषेचे टाकत जाऊ आणि एक मोठं लेक्चर एक अर्धा पाऊण तासाचं सोबत वगैरे आपण बुद्धिमत्तेवर घेतो. कारण बुद्धिमत्ता ही की 10-10, 20-20 मिनिटात शिकवण्याची गोष्ट आहे का म्हणजे तर बिलकुल नाही ना. म्हणजे तर ती मोठीच गोष्ट आहे. म्हणजे ठीक आहे, तर आपल्याला ते तसं करावं लागेल. म्हणजे तर आज संडे, आज प्रयत्न करू की आपण 2-3 लेक्चर टाकण्याचा. आणि दुपारी मी बाहेर चाललोय, जर दुपारी गेलो नाही तर मग मी तुम्हाला तुमच्यासाठी एक मोठं लेक्चर पुस्तक घेऊन ठेवा. म्हणजे आज अर्जंट पुस्तक घेऊन ठेवा. म्हणजे त्यासाठी टाकूयात म्हणजे आपण. ठीक आहे, चला सुरुवात करूयात आपण. आजचं लेक्चर पहिलं जय गजानन सुरुवात करणार आहे. म्हणजे आपण लेक्चर पहिले काय आहे बरं. लेक्चर पहिल्यामध्ये आज आपण शिकणार आहोत, आपण संख्या पद्धती शिकणार आहे. म्हणजे संख्या पद्धती बरोबर. संख्या पद्धतीमध्ये काय तर तुम्ही तर शिकला असेल ना. म्हणजे कदाचित 3री-4थी तर शिकला असाल की समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय. तेच इथे आहे. सोबत सोबत काय अटी बरं. म्हणजे तर तुम्हाला काय शिकण्यासारखं आहे की ते संख्या देतील की 5 अंकी मोठी संख्या लिहा, 7 अंकी मोठी संख्या लिहा, 7 अंकी सगळ्यात लहान संख्या लिहा, किंवा मग 7 अंकी मोठ्या संख्येतनं 7 अंकी सगळ्यात मोठ्या संख्येतून 5 अंकी सगळ्यात लहान संख्या वजा करा आणि वजा करून आलेलं जे उत्तर आहे ते उत्तर लिहा. म्हणजे तर तुलनेने सोपी असतं. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न सोडवायचे झाले, फक्त आपण गणिताची जरा भीती असल्या कारणानं आपल्या मनात मग ती गडबड व्हायला लागते की आईला हे करायचं कसं. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, सोबत आहे आपण तुमच्या. ठीक, चला आज काय करणार आहे आपण. चॅप्टर फर्स्ट संख्या पद्धती तुम्हाला दिसते का व्यवस्थित. नाव दिसतंय म्हणजे तुम्हाला. ठीक, चॅप्टर फर्स्ट त्यात काय दिलेलं आहे म्हणजे तर बघा, उदाहरणार्थ स्थानिक किंमत. जर एखाद्या अंकाची एखाद्या संख्येची आपल्याला स्थानिक किंमत कशी काढता येईल की त्या एखाद्या संख्येतील एखादा अंक कुठल्या ठिकाणी आहे त्याच्यावरनं काढतो. आता उदाहरणार्थ मी इथे एक नंबर लिहितोय किंवा 6 ते 7 अंकी. जितका मोठा आहे तितका लिहूयात. म्हणजे मग तुम्हाला ते मी सांगतो कसं करायचं. तर इथं मी नंबर लिहिला. ओके, आता 1 2 3 4 5 6 7 किती अंक नंबर लिहिलाय मी इथं. मी किमान इथं 7 अंकी नंबर दिलाय. वाटलं तर आपण पुढे वाढवू शकतो. म्हणजे तर आता 7 अंकी जो नंबर लिहिलेला आहे हा 8 2 5 7 4 1 9 असा जो नंबर लिहिलेला आहे. तर या संख्येत या 8ची किंमत काय बरं. म्हणजे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. या 2ची, या 4ची, या 9ची असेच ते प्रश्न विचारतात म्हणजे आपल्याला. तर मग आपण काय यातनं शिकणार आहे आपण समजून घेऊ. कारण आपल्याला ही माहिती आहे की कुठल्याही संख्येचा जर अभ्यास करायचा असेल तर आपण डावीकडून उजवीकडे जातोय का. म्हणजे ते बिलकुल नाही, आपण उजवीकडनं डावीकडे येतो. म्हणजे असं जर मी उभं राहिलो तर ही माझी उजवी बाजू ना, जेवणा हात बरोबर इकडनं एक असं असं येतो. तर मग आता काय या 8ची किंमत काय आपल्याला माहित आहे. एकक पहिलं. दुसरा अंक काय असतो आपला दशक. तिसरा शतक. चौथा हजार. पाचवा 10,000. बरोबर दिसतंय का नाही, समजतंय का नाही. म्हणजे 10,000.
आता इथे वरती जागा नाही, इथे लिहितो लाख आणि इथे 10,00,000. पुढचा हा 9. आता याच्या पुढे पण मी शब्द लिहितो. कुठले शब्द राहिले आपले? 3 राहिले. चला 3 लिहू. 2 झालाय का? 2 झालाय म्हणजे 1 2 3 4 5 झालाय. 6 राहिलाय आपला. चला 6 लिहून घ्या. मग काय 7 झाला, 8 झाला, 9 झाला. आता 9 झाला. हा 9 हे पद किंवा हे ठिकाण 9 याची किंमत 10,00,000 आहे म्हणजे. आता पुढे जाऊयात म्हणजे आपण या 3 ची किंमत काय? 10,00,000 नंतर काय येते? कोटी. आणि त्याच्यानंतर जो इथे शब्द आहे शेवटचा आणि हा 9वा शब्द आहे याची किंमत काय आहे तर आपल्या इथं 10 कोटी. आता तुम्ही काय केलं पाहिजे? हा असा नंबर लिहून घ्या. हाच नंबर लिहा म्हणजे आणि हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित. व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला काय होईल की प्रत्येक अंकाची जी स्थानिक किंमत आहे ते कळणार आहे म्हणजे. ठीक आहे. आता आपण याचा अभ्यास करू. 8 म्हणजे काय? एकक स्थान म्हणजे काय की एकक स्थान म्हणजे तेवढाच अंक. इथे जर 9 असतं फक्त 9 म्हटलं असतं आपण, तर 8 म्हणजे फक्त 8 आणि एकक स्थानिक किंमत तो बसलेला आहे ना म्हणजे. दुसरं काय? 2. आता हा दुसरा अंक आहे. एकक स्थान किती असतं? दशक. 2 म्हणजे काय? 2 म्हणजे 20. इथे जर 5 असतं तर 50 म्हटले असते. 7 असते तर 70 म्हटले असते. तसं इथे किती आहे तर 2. तर मागून जे दुसरं ठिकाण असतं त्याच्या पुढे किती लावायचे? 1 0 लावायचं. इथे किती आहे? 2. तुम्ही इथं लिहिसाल 20. जर लिहायचं झालं तर या 2 ची किंमत 20 अशी आहे. पुढचं हे काय आहे? या तिसऱ्या अंकाची किंमत म्हणजे 8 झाला, आता 2 झाला. आता हे तो मागून तिसरा जो अंक आहे याची किंमत किती आहे? शतक म्हणजे 100. तुम्ही बाबाला 100 रुपये कधी मागितले असतील ना म्हणजे. तर मग 5 म्हणजे 5 गुणेला 100. कारण ही जी संख्या दिलेली असेल तिसऱ्या पदावर याला कितीने गुणायचं? 100 ने गुणायचं. दुसरी जी संख्या दिलेली आहे त्या अंकात याला कितीने, या संख्येत याला कितीने गुणायचं? 10 ने गुणायचं. आता 5 गुणेला 100 आलेलं उत्तर किती आहे सांगा बरं तुम्ही मला? 500. कठीण आहे काय? नाही ना, सोपंच आहे तुम्हाला सगळं तुमच्यासाठी. तर तो तिसरा अंक असतो. तो तिसरा अंक जो आहे त्याची किंमत कशी कळायची? तर त्या अंकाला 100 ने गुणायचं आहे म्हणजे. ठीक. आता याच्यानंतर तुम्ही काय करसाल? हा जो 7 आहे, 7 किती नंबरला आहे? 7 मागून 4 नंबरला आहे. बरोबर. याचं कसं करसाल तुम्ही? तर याला 1000 ने गुणायचं. 1000 म्हणजे किती? 1 वर 3 शून्य. 1 वर 3. मग 7 गुणेला 1000 आलेलं उत्तर 7000. म्हणजे एक कुठल्याही संख्येतील मागून जो चौथा येणारा शब्द जो आहे पाठीमागून त्याला 1000 ने गुणायचं म्हणजे याची किंमत किती आहे तर 1000 एवढी त्याची स्थानिक किंमत आहे म्हणजे 7000. इथे जर 9 असतं तर 9000 किंमत झाली असते नाही का म्हणजे याची. कारण शेवटी काय त्या अंकेला 1000 ने गुणायचं. 1000 म्हणजे 1 वर 3 शून्य. गॉट इट? समजलंय? ओके. नेक्स्ट. आता हा जो अंक आहे हा अंक किती आहे? 5वा आहे म्हणजे. या 5व्या अंकाला आता याला आपण 1000 ने गुणलं. 0 0 वाढवत नाही. सोपं आहे. याला फक्त पहिल्या संख्येला 1 ने गुणायचं, दुसऱ्या संख्येला 10 ने, तिसऱ्याला 100, चौथ्याला 1000, पाचव्याला 10,000. तर 4 याची स्थानिक किंमत 10,000 आहे. हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे. तर मग 4 ला जर तुम्ही 10,000 ने गुणलं मल्टिप्लाय केलं ना म्हणजे किती होईल बघा इकडे. 10,000 कसं लिहितो आपण? 10,000 लिहितो 1 वर 4 शून्य. तसं जर केलं तर ते 10,000 येतं. आता बघा 1 वर 4 शून्य लिहा बरं तुम्ही तुमच्या वैध सगळेजण. 2 3 4 बरोबर. मग आता जर या 10,000 जर 4 ला गुणलं किती उत्तर येईल? चला तुमच्या घरच्या बाबांना विचारा, कोणी आईला विचारा, कोणी काकाला, काकूंना, दादाला विचारा बरं म्हणजे. 4 गुणेला 10,000 पटकन विचारायचं घरी. व्हिडिओ थांबायचा, घरी विचारायचं, नंतर पुढे जाऊ म्हणजे आपण. 4 गुणेला 10,000 किती होईल? 40,000. जेव्हा आपण हे 40,000 होईल असं म्हणतो तेव्हा याची किंमत किती आहे तर या 4 ची किंमत 10,000 याची स्थानिक किंमत आहे म्हणजे. समजतंय की नाही म्हणजे?
समजलं नाही तर घरच्यांना विचारा, आणि जर कुणी सांगू शकलं नाही तर बिनधास्त कमेंटमध्ये लिहा, नाहीतर तुम्ही दर रविवार मला घरी येऊन भेटू शकता माझ्या अंधुरा ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट आता बघूयात आपण याची किंमत आपण किती ठरली होती, याचं म्हटलं होतं. आता हा नंबर कितवा, 1 हा मागून 6व्या ठिकाणी. जेव्हा हा मागून 6व्या ठिकाणी आहे हे झालं 10,000. एकक होतं म्हणजे या 8ला 1 ने गुणलं, या 2ला 10 ने, या 5ला 100 ने, या 7ला 1000 ने, या 4ला 10,000 ने. आता हा जो 1 आहे हा लाख याची किंमत आहे. किती? लाख ही त्याची स्थानिक किंमत आहे. म्हणजे मग आता या 1 गुणेला काय करावं लागेल बरं आपल्याला याची किंमत काढायसाठी? 1 लाखाने गुणावं लागेल. जर इथे जर 5 असतं तरी आपण 1च लाखाने गुणलं असतं, त्याची किंमत काढायची आहे. आता 1 लाख गुणेला 1 किती उत्तर येईल? 1च. कुठल्याही जर 1ला जर 1 या संख्येनेच गुणलं तर उत्तर काय येते? 1च येते. मग 1 गुणेला 1 लाख म्हणजे उत्तर किती येईल? 1 लाख. 1 लाख कसं लिहू? 10,000 म्हणजे 1वर 4 शून्य. तर 1 लाख म्हणजे किती बरं? 1 लाख म्हणजे 1वर 5 शून्य. चला लिहा बरं. कसं लिहाल तुम्ही तर सांगा बरं. खाली लिहायचं. घेतलं 1 2 3 4 5 झाले. हे झाले तुमचे 1 लाख. मस्त रे होय बट्टे हो, मस्ती की नाही? समजून घ्या ते. चल समजलं तुम्हाला. आता परत आपण हे 3 अंक सोडू, पहिल्या अगोदर याचाच अभ्यास करू. रिपीट शिकत जाऊ म्हणजे ते डोक्यात फिट होऊन जाईल तुमच्या. व्हिडिओ पुन्हा बघत जा म्हणजे तुमच्या डोक्यात ते फिटच झालं पाहिजे. सगळं ताणच नाही राहिला पाहिजे घरी जायचा. ठीक. पहिलं काय होतं? एकक स्थानचा अंक 8, हा दशक स्थानचा, हा शतक स्थानचा 3रा अंक, 4था अंक हजार, 5वा अंक 10,000, 6वा अंक लाख. तुम्ही ते लिहिलं असेल ना अगोदर. म्हणजे अगोदर जाऊन हे सगळ्या अंकांची वरच्या ठिकाणी लिहा. सगळं वरच्या ठिकाणी लिहा. म्हणजे काय लिहा तर त्यांची स्थानिक किंमत काय आहे. आत्ता झालं हे 9. 9ची स्थानिक किंमत किती आहे? म्हणजे 10 लाख. लिहिलेलं झालं. 10 लाख म्हणजे कितीवर? 1 वर किती शून्य सांगा बरं. मग 1 लाखावर जर 5 शून्य म्हणजे 1 लाख, तर 1 लाखावर किती शून्य म्हणजे 10 लाख. सोपं आहे. 6 शून्य. कसं लिहिसान? चल लिहा. तर याच याच्यावर 1 शून्य वाढून टाका आणि इथं लिहून टाका 10 लाख. समजलं की नाही? पण याची किंमत किती आहे? 9 गुणेला 10 लाख. कारण आपण काय म्हणतो? एखाद्या संख्येची स्थानिक किमतीने त्याला गुणलं पाहिजे. म्हणजे ही संख्या किती का असणार वरती. मग 9 गुणेला 10 लाख किती होईल सांगा बरं मला. म्हणजे विचारा घरी. 10 लाख गुणेला 9, 10 गुणेला 9 90. म्हणजे याचं उत्तर किती? 90 लाख. 90 लाख कसं लिहा? अवघड आहे. म्हणजे 90 लाख लिहायचं असेल तर कितीवर किती शून्य म्हटलं आपण? त्या संख्येवर किती शून्य टाकायचं आहे? 6 शून्य आहे. चला बघूयात आपण. 1 2 3 4 5 6. आता हे 90 लाख झाले की हे माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. मग आपण हे लावायचं कडे. आपण काय म्हटलं की एखाद्या संख्येच्या पाठीमागं जर 6 शून्य असतील किंवा 6 संख्या असतील तर कदाचित त्याला आपण तितकेशे लाख म्हणू शकतो. आता हा शून्य एकक स्थानी आहे, हा शून्य दशक स्थानी आहे, हा शून्य शतक स्थानी आहे, हा शून्य हजार स्थानी आहे, हा शून्य 10,000 स्थानी आहे, हा शून्य लाख आणि 9 हा 10 लाख. म्हणजे याची किंमत किती झाली बरं? म्हणजे 90 लाख झालेली आहे. सोपं केलं तुमच्यासाठी. चला आता काय शिकणार आहे आपण? आता हा 3 कितवा नंबर आहे बरं? हा मागून बोला बरं पटपट. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा. म्हणजे जर एखाद्या संख्येत मागून 8वा हा नंबर कुठला का असे नाही, इथे 3 असो, 5 असो, 9 असो, 4 असो, 3 असो, काही झालं म्हणजे, तर इथे जर जो नंबर असेल त्याची स्थानिक किंमत आहे कोटी. मग आता 10 झाले. आता या 3ची स्थानिक किंमत किती आहे म्हटलं आपण? कोटी. कसं काढसा? तर या 3 1 कोटीनं गुणायचं. 1 कोटीनं गुणलं तुम्ही म्हणजे की त्याचं काय येईल ते उत्तर येऊन जाईल. मग आता 3 1 कोटी म्हणजे किती लाख? कितीवर किती शून्य रे पोट्टे हो? आपण काय म्हटलं होतं? 10 लाख म्हणजे 1वर 1 2 3
हे 3 6, एकावर 6 शून्य. 1 कोटी म्हणजे एकावर किती? 7 शून्य. सोपं आहे. 1 2 3 4 5 6 7. आणि हे आलेलं उत्तर किती असणार आहे? हे आहे तुमचं उत्तर आहे 3 कोटी. 3 वर मग तुम्ही कसं लिहिसाल? हे एक हटवायचं, इथे 3 द्यायचे, हे हटवून टाकायचं. हे तुमचं 3 कोटी. 3 वर किती शून्य बघा बरं? 1 2 3 4 5 6 7. असं ते ठीक आहे, माझं दीक्षित जगा नाही. 1 2 3 हा ते त्याच्यावर तुम्ही जरा गाणं बनवा, ते लक्षात ठेवा. पण ठीक आहे, हे झालं. आता हे 6वं तुम्हाला लक्षात करायचं 10 कोटी. 10 कोटी तुम्ही कसं करसाल की हे जर 9वी जी संख्या आहे, एका 9वा जो अंक आहे एका संख्येत, याला 10 कोटीने गुणायचं. 10 कोटी गुणायचं म्हणजे काय? 6 गुणिले 10 कोटी म्हणजे 60 कोटी. म्हणजे याची स्थानिक किंमत किती आहे? 60 कोटी किंमत आहे. याची 3 कोटी होती, याची 90 लाख होती, याची 1 लाख होती, याची 40,000 होती, याची 7,000 होती, याची 500 होती, याची 20 होती, याची 8 होती. समजलं की तुम्हाला? म्हणजे तर मग हे 6 गुणिले 10 कोटी. 10 कोटी म्हणजे एकावर किती शून्य बरं? आता 1 कोटी म्हणजे एकावर 7 शून्य. तर 10 कोटी म्हणजे एकावर 8 शून्य. सोपं आहे. मग कसं करता तुम्ही? आता 1 लिहिला तर एकावर 8 शून्य आहे आपल्याला पाठीमागून. 1 दुसरा शून्य, 3 4 5 6 7 8. आणि गुणिला किती दिसाल तुम्ही? 6. म्हणजे किती झाले ते? आता हे शून्य इथे लिहा. 1 2 3 4 जेवढे दिसेल तेवढे. हे आहे जेवढे 8 लिहिले की उत्तर किती होईल त्याचं? 60 कोटी. समजलं का तुम्हाला? डेफिनेटली समजलं तुम्हाला. म्हणजे आता हा यातला कुठला मुद्दा होता? महत्वाच्या मुद्द्यांपैकी मुद्दा पहिला होता. काय होतं त्याच्यात? की तुम्हाला स्थानिक किंमत काढायची होती. आता दुसरा मुद्दा कुठला सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी? दुसरा मुद्दा आहे आपल्यासाठी महत्वाचा, आणि तो म्हणजे संख्या सिस्टीम, म्हणजे नंबर सिस्टीम. आता मी काय करतो, तुम्हाला एक दुसरा मुद्दा समजून सांगतो, मग उर्वरित मुद्दे आपण दुपारच्या लेक्चरमध्ये किंवा मग उद्या सकाळी हे पटपट संपून टाकतो. आता दुसरा मुद्दा कुठला आहे बघा बरं. तो त्यानं 3-4 प्रकारच्या संख्या दिलेल्या आपल्याला. कुठली? समसंख्या, दुसरी विषम संख्या, तिसरी मूळ. असं लिहिलं पाहिजे, मूळ मध्ये लिहिता येत नाही. हा समजलं. मूळ संख्या. 5 नंतर संयुक्त संख्या. लिहून घ्या तुम्ही सगळं. हे नशीन तर पुस्तकातनं वाचत जा. एक वही करा, गणितासाठी स्पेशल वही करा. त्याच्यामध्ये मी सांगतो ते लहान लहान गोष्टी लिहा. हे जे व्हिडिओ आहेत हे घडी पाच जा. एकदा बघून होणार नाही. पुन्हा पुन्हा बघितल्याशिवाय तुम्हाला फरक पडणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, समसंख्या म्हणजे काय? पहिले बांध तरी बाबा. समसंख्या काय सांगा बरं. म्हणजे वाचलं तुम्ही कधीतरी? समसंख्या म्हणजे काय? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे जर संख्या असतील तर ती संख्या कुठली आहे? म्हणजे ती आहे तुमची समसंख्या. आता आपण मी तुम्हाला 2-4 संख्या लिहून देतो. ती समसंख्या एक विषम संख्या तुम्हाला सांगा. आपण काय म्हटलं? पुन्हा तुम्हाला सांगतोय मी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कुठलीही एक संख्या असेल तर ती समसंख्या काय आहे? तर ती संख्या कुठली आहे? तर ती समसंख्या आहे. आता आपण नंबर लिहू. कुठली संख्या आहे बरं? ही कुठली संख्या सांगा. मी काय लिहिलं? 3198 लिहिलंय. समसंख्या आहे की नाही? बिलकुल समसंख्या आहे म्हणायचं. का बरं? 8 कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी. आता नंबर बोलतो ना आपण, तो कोपऱ्यातला शेवटचा अंक जो असतो तो एकक स्थानचा अंक. हा दशक, हा शतक, हा हजार. जर हा एकक स्थानचा जो अंक आहे तो जर इथं 7 असतात तर तो समसंख्या असते काय? नाही, ती बिलकुल समसंख्या नसते. आपण नियम अगोदरच वाचलेला आहे
की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कुठलाही एक अंक असेल तर त्याला काय म्हणू आपण समसंख्या. मग ही तर 8 आहे, समसंख्या आहे की नाही? आहे. आता इथं बघा, इथं आपण केलं 5, समसंख्या आहे काही नाही. समसंख्या कोण समसंख्या नाही आपण अगोदर बोलतो. नियम काय म्हणते तुम्हाला पाहा ना. नियम काय म्हणते? नियम म्हणते कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा नंबर असेल तर आणि तरच ती संख्या समसंख्या असेल. इथं 0 नाही, 2 नाही, 4 नाही, 6 नाही, 8 मग समसंख्या होऊ शकते नाही. सोपं आहे, समजलं तुम्हाला म्हणजे ठीक. आता अजून याच्यात लिहून ठेवा की समसंख्या, आता ही समसंख्या नाही, आता इथं 0 लिहितो मी, आता ही झाली समसंख्या. समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. आता भागाकार पुढे असेल तर आपण शिकूया. सोपं असतं. भाग जातो म्हणजे काय की जर या तुम्ही ही जी अंक आहे ना 3190 भागेला जर 2 केलं तर बाकी किती येते? 0 0 आणि वरती जो येईल तो येईल. म्हणजे समसंख्येला काय जातो तर 2 ने 4 ने 6 ने 8 ने निश्चय भाग जातो. बाकी काय उरते? बाकी 0 उरते. ठीक आहे, बाकी मजेत नाही बहुपदन सारखं. ठीक, समजलं समसंख्या तुम्हाला? बरोबर. आता आपण जाऊया दुसऱ्या मुद्द्यांवर, ज्याचा जो प्रश्न जो घटक आहे विषम संख्या. सोपं आहे. सम म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे यापैकी कुठलाही एक जरी अंक असला तरी ती समसंख्या. तर विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 9 4 7 आणि 5 लिहिला आपण. ठीक, तर एवढी मोठी संख्या लिहिली मी, एवढी संख्या लिहिली तर हा जो 5 आहे हा याचं एकक स्थान आहे ना म्हणजे. ठीक, तर मग आपण काय म्हणूयात पुढे की विषम संख्या काय म्हणते की ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक एकक हा एकक आहे, हा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 जर यापैकी कुठलाही एक अंक असेल तर ती संख्या कुठली झाली बरं? ती संख्या झाली विषम संख्या. मग इथे विषम संख्या आहे काय? आहे. इथे 5 आहे, तर या 5च्या जागी जर मी 2 लिहिला असता तर 2 विषम संख्या असती काय? नाही 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 नाही. जर इथे मी 2 लिहिला आहे या ठिकाणी तर ही कुठली संख्या होईल? समसंख्या होईल. हा, पण इथे जर मी 9 लिहिला आहे तर होईल काय? विषम संख्या. डेफिनेटली विषम संख्या होईल ती. समजते की तुम्हाला? हा, व्हेरी गुड. चला आता मूळ संख्या. विषम समसंख्या समजली, विषम संख्या तुम्हाला समजलेली आहे. चला टाळ्या वाजवा, तुमच्या आधी टाळ्या वाजवा. तुम्हाला समजले की नाही? बरोबर. आता मूळ संख्या काय लिहू आपण? आधीच आपण बोललो त्याप्रमाणे मूळ संख्या म्हणजे काय? हा, आता आपण शिकलेलो नाही. मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे एखादी अशी संख्या की ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येने भाग जाऊ शकतो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ काय? आता या 4 ही मूळ संख्या आहे काय? नाही, कारण नियम काय म्हणते की मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला 1 न भाग जातो. 1 न जगातल्या कुठल्याही संख्येला भाग जाते, त्याचा काही तो म्हणजे काही विषयच नाही त्याचा. म्हणजे आता मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला 1 न भाग जातो आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. आता आपण समजून घेऊ बरं. 4 मूळ संख्या आहे काय? नाही. 4 ला कशा कशाने भाग जाते? 1 ने भाग जाऊ शकते, बरोबर. 2 ने भाग जाऊ शकते, 4 ने भाग जाऊ शकते. 4 मूळ संख्या कधी असती? जर तिला फक्त 1 या संख्येनं आणि 4 या संख्येनं जर भाग गेला असता तर कुठं 4 ही संख्या मूळ संख्या असते. पण तशी आहे का ती? नाही. पण 11 घ्या, 11 13 घ्या, तुमच्याकडे सोपं करतो. आता मला तुम्ही सांगा की 13ला कुठकुठल्या अंकानं भाग जाते? घ्या, करा पण सांग मला. 2 जाते? नाही जात, कारण बेसक 12 आणि बेसक 14.
3 जाते नाही जात, कारण 3 चूक 12 होते. बरोबर. 4 4 त्रिक 12 ते नाही जात नाही. बरं 5 5 2 10 आणि 5 त्रिक 15 ते नाही जात नाही. म्हणजे मग आता 6 म्हटलं तर 6 दुनी 12 जाते का 13 ला नाही जात. 7 तर शक्यच नाही, कारण 7 दुनी 14 होती, ते 13च्या वर चाललं. त्याच्यामुळं 13ला कुठल्या दोन संख्येनं भाग देऊ शकते? फक्त 1. दुसरं आहे 13. समजलं. आता जसं 21, ती 21 ही मूळ संख्या आहे का बरं? म्हणजे करा बरं 21 द्या बरं, सोपं करा. 21 कुठल्या कुठल्या संख्येनं भाग देऊ शकते पहा बरं. 1 जाते काय? हो जाते. 2 नाही. आपण काय म्हटलं होतं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कुठलाही अंक असेल ती समसंख्या आहे आणि तिला 2 वगैरे भाग देऊ शकतो. आता इथे मुळात त्याच्या एकक स्थानी 1 आहे, त्याला 3 भाग जाईल काय? जाईल. 3 7 21 म्हणजे 3 नाही गेला. 4 जाते का भाग? 4 नाही. 4 5 20 आणि 4 7 24 म्हणजे त्याने जात नाही. हुकलं मग ते. 5 नाही. 5 चूक 20. बरं 6 6 18 आणि 6 चूक 24 म्हणजे त्याने जाते काय बरं? नाही जात. पाडे वाटून ठेवा. किमान तुम्हाला 10 पर्यंत पाडे आले पाहिजे. आता तुम्हाला ते पाडे लिहून देऊ का? इथं लिहून देईल म्हणजे मग वाटलं तर पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक. 7 जाते का भाग बरं? 7 करा बरं. 7चा पाडा म्हणा बरं तुम्ही. 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 म्हणजे 7 येणे भाग जाते. व्हेरी गुड. 7 8 जाते काय? नाही. 8 त्रिक 24. 9 नाही जात नाही. 10 तर प्रश्नच नाही. मग आत्ता काय गंमत आहे ती? अजून 21ला कुठल्या संख्येनं भाग देऊ शकते? तर 21ला 21 नाही भाग देऊ शकते. 21 सांगा. आता ही मूळ संख्या अशी काय? नाही. आपण काय म्हटलं की जर त्या संख्येला 1 आणि ती स्वतःच म्हणजे 21 जर अस्तित्व मूळ संख्या असेल, पण हे मूळ संख्या नाही, कारण तिला 3 भाग चालला 7 भाग चालला. समजलं काय? नशील समजलं या कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. तुम्हाला तर म्हणेलच आहे मी. तुम्हाला जर समजलं नाही, रविवारी तुम्ही संध्याकाळी आपल्या घरी या, तुम्हाला मी वाटलं मी समजून सांगेन. ठीक. नंतर सोबतच एक टेलिग्राम चॅनल मी सुरू करतोय आजपासून, सुनंदा डांगे याच नावाचं. तर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही लिहू शकता वगैरे. ठीक आहे. 2 चॅनल सुरू करतो तुमच्यासाठी. ओके. आता याच्यानंतर काय आहे? तिसरी संख्या कुठली आहे? तर संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? सोपं केलं यांनी. त्यांचं म्हणणं काय की जगातल्या ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्या सगळ्या कुठल्या आहेत? तर त्या संयुक्त संख्या. बरोबर. मग आता कुठली? 1 ते 10 मूळ संख्या कुठल्या आहे बघा बरं. 1 ही एक मूळ संख्या आहे का? जनरली आपण म्हणतो तशी 1 ना मूळ संख्या आहे ना संयुक्त संख्या आहे, पण तात्पुरतं आपण लिहू 1 3. बरोबर. 4 ही मूळ संख्या आहे का? नाही, कारण 4ला 2 नाही भाग जाते त्याच्यामुळे नाही. 5. बरोबर. 7 ही तुमची काय आहे? तर मूळ संख्या नाही. आपण काय लिहितो इथे बरं? संयुक्त संख्या लिहितोय ना आपण. संयुक्त संख्या लिहिते वेळेस मूळ संख्या मिस आपली पहिल्या अगोदर मूळ संख्या कुठल्या त्या लिहायच्यात ना आपल्याला. 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7. या 1 ते 10 पैकी या संख्यांना फक्त 1 किंवा मग उर्वरित ती स्वतःच इनेच भाग जातो. पण संयुक्त संख्या कुठल्या आहेत? 1 ते 10 आपण लक्षात घेऊ. म्हणजे 2 आहे, 4 आहे, कारण या 4ला 2 ने भाग जातो, 1 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. 6 आहे, 8 आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे तर यांनी हे 2 काही घेत नाही. 2 यांनी मूळ संख्याच पकडलेली आहे वाटते. ठीक. ही एकही मूळ संख्या नाही. म्हणजे ह्या झाल्या तुमच्या मूळ संख्या आणि ह्या तुमच्या झाल्या तुमच्या संयुक्त संख्या. 10 पर्यंत लक्षात ठेव. सोपं आहे. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्या स्वतःच्या संख्येने भाग जातो. तर संयुक्त संख्या म्हणजे काय की मूळ संख्या सोडून उर्वरित सगळ्या संख्या म्हणजे संयुक्त संख्या. आता अर्ध्या तासाचं आजचं लेक्चर झालं तर तुम्ही होसाल बोर. त्याच्यामुळे मी आता शिकवत नाही. वाटलं तर संध्याकाळी आपण घेऊ, जरा डिटेलमध्ये घेऊ किंवा उद्या सकाळी घेऊ. ठीक आहे. चला बाय बाय. अभ्यास करा. पुस्तक नशीन आणलं विकत तर लवकर या, लवकर विकत घ्या कुठून तरी ते. अभ्यास करा. सोपंच आहे तुम्हाला.
आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, समजला नाही तर म्हणजे मग तुम्हाला समजायला लागेल. चांगल्या क्वालिटी 360 480 मध्ये बघत चला तो व्हिडिओ. चला बाय बाय.